नमस्कार, मनीषाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती पद्धतीने बनवलेले चिकन आणि चिकनचा रस्सा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे। बारीक केलेलं खोबरं त्यामध्ये टाकून घेत आहे। मसाला टाकून घ्यायचा आहे, मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चोळून चिकनला हे सर्व लावून घ्यायचं आहे। इथे मी एक छोटा कप तेल म्हणजे 75 ग्रॅम असावं तेवढं टाकून घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे। कुकर हलवून असं चिकन हलवून घ्यायचं आहे आणि आता गॅस मंद आचेवर ठेवून झाकण झाकून 2-3 मिनिटं वाफवून घेऊया। परत थोडंसं हलवून घेऊन गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर कुकरचं टोपण बंद करून चिकन शिजवून घेऊया। सुरुवातीला एक शिट्टी होईपर्यंत गॅस मी फुलच ठेवत आहे। एक शिट्टी झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून 10 मिनिट मंद आचेवर चिकन शिजवून घेतलं आहे। आता चिकन शिजलं आहे का ते पाहूया। चिकनचा पीस घेऊन हाताने असा तोडून पाहायचा आहे चिकन शिजलं आहे। माझ्याकडे हा 3 लिटरचा कुकर आहे, त्यामध्ये 10 मिनिटात चिकन शिजवून होतं। तुमच्या कुकरमध्ये किती वेळ लागतो त्याप्रमाणे तुम्ही चिकन शिजवून घ्यायचं आहे। कुकरमधील चिकन एका पातेल्यात मी काढून घेतलं आहे। आमच्याकडे मिठाचं सूप आवडतं, त्यासाठी मी मिठाचं सूप थोडंसं काढून घेत आहे। सूप काढताना थोडंसं असं ढवळून काढून घ्यायचं आहे, म्हणजे सूपमध्ये जास्त तेल येणार नाही। आता या मिठाच्या रश्श्यातील सर्व पीस काढून घेऊन या पीसचे तिखट सुक्कं चिकन बनवायचं आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली आहे। खोबरं बारीक केलेलं, मसाला थोडासा टाकून घ्यायचा आहे। काळं तिखट टाकून घेऊन गॅस मंद आचेवर ठेवून हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता काढून घेतलेले पीस टाकून घ्यायचे आहेत। मीठ थोडंसं टाकून घ्यायचं आहे, कारण आपण सुरुवातीला चिकनमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन फार तळसायची गरज नाही, कारण फार तळसलं तर चिकन फार सुक्कं होईल। चिकन सुक्कं झालं असेल तर थोडंसं मिठाचं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सुक्कं चिकन बनवून झालं आहे। आता चिकनचा रस्सा बनवून घेऊया। गॅसवर पातेलं ठेवून थोडंसं तेल टाकून घेतलं आहे। ज्वारीचं पीठ 2 लहान चमचे तेलामध्ये टाकून थोडासा लाल रंग येईपर्यंत तळसून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये काळं तिखटही टाकून घेऊन गॅस मंद आचेवर ठेवून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मिठाचा रस्सा यामध्ये ओतून घ्यायचा आहे। रस्सा वाढवायचा असेल तर थोडंसं वरून पाणी घालू शकता। इथे मी सुरुवातीला चिकनमध्ये मीठ टाकून घेतलं असल्यामुळं रस्स्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही। जर गरज वाटली तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। रस्स्याला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून 5 मिनिटं भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चिकनचा हा झणझणीत रस्सा आपला तयार झाला आहे। इथे मी पारंपरिक पद्धतीने अगदी कमी साहित्यात चिकनची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवली आहे। अलीकडे चिकनमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर जास्तीचं भरपूर सामान टाकून चिकन बनवलं जातं, पण त्या चिकनला आपली मूळ गावरान चिकनची चव येत नाही। त्यासाठी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।